नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्याही लाडक्या बहिणी विधवा आहेत, वडील नाहीत, घटस्फोटित आहेत किंवा नवऱ्यासोबत राहत नाहीत, अशा लाडक्या बहिणींसाठी आता अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. काय आहे संपूर्ण बातमी सांगतो, पण त्यापूर्वी योजनांच्या अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा. नुकतंच लोकमत न्यूज पेपरनं एक लेख प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये सुहास वायंगडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी म्हणाले आहेत, की ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिला त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकांचे आधार कार्ड ई-केवायसी साठी देऊ शकतात. अशा महिलांचे अर्ज देखील मंजूर होत आहेत. बघा, केवायसी करताना लाभार्थी महिलेला पती किंवा वडिलांचं आधार कार्ड देणं आवश्यक आहे. परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाहीत वा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांची यामुळे अडचण झाली आहे. त्यावर मार्ग काढत जिल्हा महिला व बालविकास विभागानं महिलेचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचे आधार लिंकिंग करून त्यांची ई-केवायसी करण्याचा पर्याय दिला आहे. स्थानिक पातळीवर महिलेचा सांभाळ करत असलेल्या नातेवाईकाचा किंवा मुलगा, चुलत मावस भाऊ यापैकी कोणाचंही आधार कार्ड देखील केवायसी साठी चालणार आहे. त्यामुळे खरोखरच पती किंवा वडील नसलेल्या महिला ज्या या अडचणीमुळे त्रस्त झाल्या होत्या, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे या व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा. योजनांच्या सगळ्या अपडेटसाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.